नाही असा माणूस आहे का? असा माणूस नाही. आणि ज्ञानोबारायांचं चरित्र वाचूनही डोळ्याला पाणी आलं नाही तर त्याला माणूस म्हणावं का? तो माणूसच नाही ना. असा माणूस नाही, तो माणूस नाही. सगळ्या संतांच्या जीवन चरित्रामध्ये आपल्याला दुःख मिळतं. या दुःखाची संगती काय लावता सांगा ना. प्रारब्ध नाही असं नाही. भक्ताच्या जीवनामध्ये प्रारब्ध आहे, पण प्रारब्ध दोन प्रकारचं असतं. एक प्रबल प्रारब्ध आणि दुर्बल प्रारब्ध. भक्ताच्या जीवनामध्ये ज्या वेळेला कर्माचं फल भोगण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला परमात्मा त्या भक्ताच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या प्रारब्धापेक्षा प्रबल प्रारब्ध निर्माण करतो की त्या प्रबल प्रारब्धापुढे या दुर्बल प्रारब्धाचा निभाव लागत नाही. म्हणून दुर्बल प्रारब्ध असलं तरी प्रबल प्रारब्धासमोर नसल्यासारखं असतं, म्हणून नाही म्हणून सांगितलं. एखाद्या भक्ताच्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालं, प्रारब्धाचा परिणाम म्हणून दुःख निर्माण झालं. लोक प्रारब्ध मानायला तयार होत नाही. पूर्वजन्मातल्या कर्माचा तो विपाक आहे हे मान्य होत नाही. आम्हाला कधी कधी लोक भेटून सांगतात, महाराज आमचं बघावं असं आहे. मी परवाच बोललो ना, आम्ही कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही. अरे मागच्या जन्मी सगळ्याच्या मध्यात तूच होतास, आता काय आध्यात नाही मध्यात नाही म्हणतो. मागच्या त्याच्याशिवाय एवढं दुःख भोगायला मिळेल का? एखाद्या भक्ताच्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालं तर परमात्मा त्या भक्ताच्या जीवनात आनंदाचे असे प्रसंग निर्माण करतो की त्या आनंदापुढे हे सगळं दुःख त्याला बाद वाटायला लागतं. त्या दुःखाची जाणीवच होती. भाग गेला, शीण गेला,